आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाणजी जोडलेले आहेत। अजितजी, हे प्रशासनाचं अपयश आहे, प्रशासनाकडून योग्य ती माहिती न्यायालयापर्यंत पोहोचली नाही असा आरोप होतोय। हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे। हे खरंच प्रशासनाचं अपयश आहे निवडणुकांना होणं? नाही, याच्यामध्ये ना एक दूरगामी विचार असा आपण केला पाहिजे। प्रशासन असेल, स्थानिक न्यायालय असेल, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला बोलायला अनेक मर्यादा असतात, पण एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मनामध्ये अतिशय खिन्नता आहे। 20 पेक्षा अधिक जिल्हा परिषदांमध्ये आपल्या निवडणुका आपल्याला प्रलंबित ठेवाव्या लागल्या होत्या। त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स काय येतात ते पाहणं महत्वाचं ठरेल। परंतु एकीकडे वेगवेगळ्या विषयांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जायचं, याच्यामधला जनगणनाच्या संदर्भामधल्या अनेक आक्षेप त्याची राळ उठवायची, दुसरीकडे प्रशासनानं गोळा केलेला जो इम्पेरिकल डाटा आहे त्याच्यावरती शंका उपस्थित करायच्या, आणि तिसरीकडे मग कोर्टाच्या समोर आहे ती परिस्थिती प्रशासनाला मांडावी लागते कदाचित। त्यामुळं मग हे असे निकाल येतात, घोड्यावरही चालू द्यायचं नाही, पायी चालू द्यायचं नाही, अशी थोडीशी परिस्थिती आहे। आणि या परिस्थितीमध्ये राजकीय कार्यकर्ता भरडला जातोय, माझं असं मत आहे। ठीक आहे, या निवडणुका लांबणं हे अनेक वर्ष कार्यकर्त्यांना वाट पाहायला लावणं हे काही बरोबर नाही असं आहे एकूण। पण या सगळ्या अभूतपूर्व कोंडी, याला आपल्याला अभूतपूर्व कोंडी असं म्हणता येईल। ठीक आहे, जे लोक या सगळ्या विषयामध्ये कोर्टबाजीचा शौक ठेवतात त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी न्यायालयीन कचाट्यामध्ये एखादी गोष्ट अडकल्यानंतर सरकार आणि प्रशासन या दोघांचे हात बांधले जातात। ठीक आहे, तर प्रशासन आणि सरकारचे हात बांधले जातात असं आपलं म्हणणं आहे। अजितजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।